गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यात शिवसेनेचा धनुष्यबाण घरोघरी पोहोचवण्यासाठी 1986 साली पहिली शाखा काढलेले पहिले तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडलेले सामाजिक कार्यकर्ते अरुण कोळी यांनी आता पुन्हा राज्याचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा पंचा धारण करीत शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे OBC विभाग प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर, कोळी समाजाचे व शिवसेना शिंदे गटाचे नेते देवानंद भुईर आदी उपस्थित होते। अरुण कोळी हे कोळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच संस्थापक असलेल्या जय भवानी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून समाजकारणात कार्यरत आहेत। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आक्रमक आंदोलने, मोर्चे आणि उपोषणे करताना दिसून आले आहेत। सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी त्यांचा मोठा जनसंपर्क असून महादेव कोळी समाजाच्या संघटनात देखील त्यांचा मोठा वाटा राहिला आहे। अरुण कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आमचा जुना कट्टर शिवसैनिक पुन्हा आमच्याकडे परत आला याचा मोठा आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली आहे। तर शिवसेनेच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करू व पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सामान्य जनतेच्या हितासाठी घेतलेले अनेक निर्णय, योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेऊ अशी ग्वाही अरुण भाऊ कोळी यांनी दिली।